फिटनेस क्लब यूट्यूब चैनल नांदेड़ में आपका बहुत बहुत स्वागत है। एसएमबीएफ क्लब से अभी तक ध्यान, मेडिटेशन, हार्ड वर्कआउट बहुत बढ़िया हुआ है। तो चलो आज हम अभी योगा प्राणायाम ध्यान करने वाले हैं। तो सुपर वेलनेस कोच, कड़क कोच, नांदेड़ एक्सप्रेस उमा रानी मैम का आज योगा प्राणायाम ध्यान। तो चलो उनके साथ रेडी है सब। यस, तो स्टार्ट करेंगे। यस मैम, स्टार्ट कर सकते हैं। बहुत बढ़िया है। वेरी गुड। यस। धुरं चरितं धुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं
एक्स्ट्रा से लीजिए वैसे ही। यस। श्वास घेर, हळूवार करके वचनं श्वास। मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वेणुर्मधुरं रेणुर्मधुरः पाणिर्मधुरः पादौ मधुरो नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं थोड़ा फास्ट। मधुरम्। बस झालं, वेळ कमी आहे, फास्ट घ्या. श्वास बाहेर सोडायचा. कपालभाती प्राणायाम, येस. गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरणं मधुरं रमणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गुञ्जामधुरं मालामधुरं सूक्ष्म व्यायाम मुठीचे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. पंजाचे फिंगर्सचे पण क्लॉकवाईज अँटी क्लॉक. मध्ये बाहेर, पंजे मध्ये बाहेर, मुठी क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. येस, चेंज. भ्रामरी भ्रामरी प्राणायाम. प्राणायाम. यमुना मधुरा वीचे मधुरा सलिलं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दृष्टं मधुरं श्रेष्ठं खूप एनर्जेटिक वर्कआउट केला आपण, बॉडी रिलॅक्स करायची. ओंकार 3 वेळेस. स्ट्रेट बसा. आकार उकार मकार. ओ.
परत एक वेळेस ओ मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिर्मधुरा सृष्टिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्। चलो प्रणव ध्यान करेंगे हम। श्वास के ऊपर ध्यान केंद्रित करना है, श्वासावर लक्ष केंद्रित करायचे। श्वास आत जातोय, श्वास बाहेर येतोय, फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि ध्वनी ऐका। नमस्कार। परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाणीतून शब्द निर्माण होतो। वैखरी वाणीतून तो बाहेर पडतो, म्हणजे जिभेतनी तोंडाने जे आपण बोलतो ती वैखरी वाणी। आणि जो निर्माण जो होतो, ती निर्मिती कुठे आहे तर ती आहे नाभी, आपलं मणिपूर चक्र। अजपाजप म्हणजे मी कोणतीही कृती करत असताना, क्रिया करत असताना आतमध्ये जप सुरू असणं म्हणजे अजपाजप। आज ध्यानातून त्या मुळापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। कोणतीही गोष्ट ही जेव्हा वारंवार केली जाते त्यावेळेला हळूहळू ती आतपर्यंत पोहोचू शकते आणि त्याचीच सुरुवात आज आपण करणार आहोत। आजचं हे ध्यान आहे आंतरिक शांतीसाठी, आत्मज्ञानासाठी, त्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी। शांत व्हा, जिथे कुठे असाल तिथे शांत बसा, शरीर अगदी रिलॅक्स करा। आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत नाभीवर आणि आपण मुद्रा करणार आहोत ध्यान मुद्रा। पहिलं बोट आणि अंगठा हे जुळवणार आहोत आणि उरलेली 3 बोटं सरळ। शरीर रिलॅक्स आहे, दोन्ही हात मुद्रा स्थितीत मांड्यांवरती आहेत। शांतपणे डोळे मिटायचे, पूर्ण रिलॅक्स। नैसर्गिक श्वास सुरू आहे, तो एका लयीत शांतपणे घ्यायचा आहे आणि शांतपणे सोडायचा आहे। आजवर या शरीराची, मनाची स्वच्छता आपण ध्यानातून केलेलीच आहे आणि आता आपण चाललोय आपल्याच खोलवर आत आत आत, त्या मुळापर्यंत, त्या सूक्ष्मापर्यंत, त्या परेपर्यंत। शरीर अगदी शिथिल, चेहरा शांत, आनंदी, प्रसन्न, डोळे शांत मिटलेले, मन शांत, निर्विचार, शून्य, शरीर शिथिल, सगळे स्नायू रिलॅक्स आणि आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित आहे नाभीवर। आपण घेत असणारा प्रत्येक श्वास हा नाभीपर्यंत पोहोचतोय आणि तिथून ऊर्जेमध्ये परिवर्तित होऊन प्रत्येक पेशीपर्यंत जातोय। शांत श्वास घ्या आणि शांत सोडा।
सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा. शून्य. निर्विचार अशी ही अवस्था आहे. आणि आज आपण ओमचं उच्चारण करणार आहोत. हा ओम आपल्या रोमारोमात पेशी पेशीत भिनणार आहे. ही स्पंदन, ही व्हायब्रेशन्स अंतर्बाह्य आपल्याला पुलकित करणार आहेत. सगळ्या अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरणार आहे. लक्ष नाभीवर केंद्रित आहे. चित्त शांत. मनामध्ये ओमचं उच्चारण करायचं. प्रत्येकाने हे उच्चारण करायचं शांतपणे आणि सजग राहून काय अनुभूती येते हे सावधपणे बघायचं. साक्षी भावाने. शरीरात चालणारी सगळी स्पंदनं त्याची जाणीव आपल्याला होतीये. आपल्या हृदयाचे ठोके आपल्याला जाणवत आहेत. आपल्या श्वासाची लय आपल्याला कळतीये. अगदी सुरू असणारा हा रक्तप्रवाह याची देखील अनुभूती आपण घेऊ शकतोय, अनुभव घेऊ शकतो. ह्या ओम मध्ये तल्लीन व्हायचं. सर्व दुःखातून, त्रासातून, आजारातून मुक्तता देणारं हे मेडिटेशन आहे. ही व्हायब्रेशन्स आहेत. संपूर्ण लक्ष नाभीवर. आणि शून्य अवस्था. ही एक वेगळी अनुभूती, वेगळा आनंद
आज आपण घेतोय. सगळी आवरणं जशी जशी स्वच्छ होतील त्यानंतरच ही अनुभूती येते. आणि म्हणून कायम स्वच्छ राहा, शुद्ध राहा. त्या परमेश्वराचे मनापासून आभार माना आणि सावकाश डोळे उघडा. जड वाटत असेल तर थोडं सावकाश हात हलवा. शरीराची हालचाल करा. हात एकमेकांवर घासून शरीरावरून फिरवा. लगेच कामाला लागू नका. थोडा वेळ शांत बसा आणि मगच उठा. अशाच मधुरा यष्टिर्मधुरा श्रेष्ठिर्मधुरा दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरम्. मन शांति चाहते हो तो इस क्लब यूट्यूब चैनल नादेड़ को सब्सक्राइब करो. मधुरं बेल आइकॉन को प्रेस करो, लाइक करो. हमारे साथ सुबह 5:30 से 7:15 बजे तक आओ. और फिर हृदयं मधुरं Yes. गमनं मधुरं Yes. मधुराधिपतेरखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमि. वेरी गुड. बहुत बढ़िया. योगा प्राणायाम ध्यान हुआ है. आपको अच्छा लगा है ना? यस सर. कितना सुकून लग रहा है, कितना मन शांति मिल रही है. यस. यस सर. ध्यान का फायदा क्या होता है? मन एकदम शांत राहते सर. दिवसभर आनंदी राहते. यस. तर ध्यान केल्यामुळे आपलं मन एकाग्र होतं आणि पूर्ण अवयवाला आपण जिथं म्हणाल तिथं ऑक्सिजन पुरवठा होत असतो. त्याच्यामुळे एकदम छान वाटतं. सर ध्यान करने से दिन भर अपने जो विचार है सकारात्मक रहते हैं और जो सुबह की ऊर्जा हमें मिलती है वो हमें दिन भर पुराती है और हमारे जो भी गोल है काम है वो पूरे सफल हो जाते हैं. यस. यस. बहुत बढ़िया. बस विशाखा मैम, उमारानी मैम और मीना मैम को ध्यान समझाए आपको. आपको क्या लगता है ध्यान से? और सुबह सुबह सर बोलना चाहिए यस यस यस. मैं यस. शक्तिशाली हूँ, मैं ऊर्जादायी हूँ और मैं यस. निरोगी रहने वाली हूँ, ऐसा बोलना चाहिए. यस. 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 ये बहुत सुबह के बढ़िया. मेडिटेशन में बोला सर आज. वेरी गुड. यस. तो बोलो. अ, वंदना मैम, संगीता मैम और योजना मैम, आपको ध्यान से क्या फायदा थे? और छान सर. महादेव. मनाची शांती. ध्यान म्हणजे मनाची शांती आणि मॅम म्हणल्यासारखं सगळ्या शरीराला ऊर्जा मिळते, एक ऑक्सिजन मिळतो आणि ते ऑक्सिजन आपल्याला दिवसभरासाठी खूप उपयोगी असतो.
मन शांत राहते सर एकदम. आपण श्वासाकडं लक्ष केंद्रित करतो. त्याच्यामुळं आपल्या शरीराला पूर्ण ऑक्सिजन मिळतो आणि दिवसभर आपण रिलॅक्स राहू शकतो आणि शरीर पण एकदम शांत राहतो. नंतर कामाला तयार. यस, बहुत बढ़िया। आपको क्या लगा है वंदना मैम? ध्यान ध्यान से क्या फायदा होता है? मन एकाग्र होतं सर आणि आपण आपल्या अवयवावर कंट्रोल करू शकतो आणि आपण मन शांत होतं आपलं. वेरी गुड, बहुत बढ़िया। आणि सर त्या परमेश्वराला आपल्याला खूप खूप धन्यवाद द्यायचे, कारण पृथ्वीवर तो आपल्या सदैव पाठीशी आहे, ते पण आपण दिवसभर नाही विसरायचे. येस येस, त्या ईश्वराला धन्यवाद द्यायचे, आपल्या शरीराला पण धन्यवाद द्यायचे। ते आपले सर्व आजार कमी करायची ताकद त्या शरीरामध्ये आहे, त्याला पण धन्यवाद द्यायचे। खूप छान, खूप सुंदर। यस वैष्णवी मैम, आपको ध्यान से क्या फायदा होता है?